चांदोबा रामायण 47वा भाग। जांबुन्यांनी प्रोत्साहित केल्यावर हनुमान वायूच्या वेगाने आकाशमार्गे हिमालय पर्वताकडे गेले। तेथील बर्फाच्छादित शिखरे, गुहा आणि ब्रह्मकोश, कैलास, ब्रह्मकपाल, कुबेराचे निवासस्थान, पाताळविवर, सुवर्ण शिखर आणि रात्री सुद्धा प्रकाशमान होणारा सर्वौषधी पर्वत अशी महान पवित्र स्थाने पाहत ते सर्वौषधी पर्वतावर उतरले आणि औषधींचा शोध घेऊ लागले। ही गोष्ट समजताच त्या दिव्य औषधी अदृश्य झाल्या। हनुमानाला अनावर क्रोध आला। त्यांनी मोठ्याने ओरडून पर्वताला म्हटले, तू रामावर दया न दाखवण्याचा निर्णय घेतला आहेस का? मी तुला माझ्या हातांनी उपटून तुझा चूर्ण करून टाकीन। असे बोलता बोलता हनुमानाने ते पर्वत शिखर उपटले आणि पुन्हा आकाशमार्गे प्रयाण केले। पर्वत शिखरासह परतणाऱ्या हनुमानाला पाहून वानर मोठ्याने ओरडू लागले। कार्य पूर्ण करून परतण्याच्या आनंदात हनुमानाने सुद्धा गर्जना केली। हे आवाज ऐकून राक्षस भयाने कापू लागले। हनुमान औषधी पर्वतासह त्रिकूट पर्वतावर वानर सेनेच्या मध्यभागी उतरले आणि प्रमुख वानरांना प्रणाम केल्यावर त्यांनी विभीषणाला मिठी मारली। राम, लक्ष्मण आणि इतर वानर योद्धा दिव्य औषधींच्या सुगंधाने बाणामुळे होणाऱ्या वेदनेतून मुक्त झाले। इतकेच नव्हे तर युद्धात मेलेले वानर सुद्धा दिव्य औषधींच्या वायूच्या स्पर्शाने जणू काही झोपेतून जागे झाल्यासारखे उठून बसले। वानरांनी युद्धात मेलेल्या सर्व राक्षसांना समुद्रात फेकून दिले। हनुमान औषधी पर्वताचे शिखर यथास्थानी स्थापित करून परत आले। तेव्हा सुग्रीव हनुमानाला म्हणाले, त्याचा धाकटा भाऊ कुंभकर्ण आणि त्याचे पुत्र मारले गेल्यामुळे रावण आता युद्धाला येणार नाही। आपल्यातील जे वानर शक्तिशाली आणि वेगवान आहेत त्यांनी आज रात्री मशाली घेऊन लंकेवर हल्ला चढवला पाहिजे। सूर्यास्त होऊन भयानक रात्र होताच वानर योद्धा मशाली घेऊन लंकेकडे निघाले। त्यांच्या आक्रमणाने घाबरून नगरद्वारांचे रक्षक राक्षस पळून गेले। त्यांना रोखणारे कोणीही नसल्यामुळे वानरांनी नगरात प्रवेश केला आणि द्वारे, प्राकारे, बुरुज, राजमार्ग आणि इतर सर्व गल्ल्यांमध्ये आग लावली। संपूर्ण लंका धगधगून जळू लागली। आकाशाएवढ्या उंच इमारती जळून कोसळल्या। घरांसोबतच मौल्यवान वस्तू, वस्त्रे, शाली, रत्नजडित गालिचे, दागिने, शस्त्रे, चिलखते आणि सर्व काही जळून खाक झाले। अनेक राक्षस जळून मेले। घोडे आणि हत्ती आपले बंधन तोडून वेड्यासारखे धावू लागले। जळणारी लंका नगरी समुद्रात प्रतिबिंबित होत होती आणि समुद्र सुद्धा लाल दिसत होता। जिथे एका बाजूला वानर हर्षाने आणि राक्षस शोकाने ओरडत होते, तिथे रामाच्या धनुष्याचा टंकार त्या दोन्ही आवाजांपेक्षा उंच ऐकू आला। तो ऐकून राक्षस युद्धासाठी सज्ज झाले। सुग्रीवाने श्रेष्ठ वानरांना रावणाच्या महालाच्या द्वारापाशी जाऊन युद्ध करण्याची आज्ञा दिली। वानरांना मशालींसह द्वारापाशी उभे पाहून रावण संतप्त झाला आणि त्या वानरांना मारण्यासाठी कुंभकर्णाचे पुत्र कुंभ आणि निकुंभ यांना पाठवले। ते अनेक राक्षस योद्धांसह निघाले। वानर आणि राक्षसांमध्ये घोर युद्ध झाले। अनेक राक्षस योद्धा मारले गेले आणि अंगद मूर्छित झाला। शेवटी कुंभ सुग्रीवाच्या हातून मारला गेला। हनुमानाने त्याचा धाकटा भाऊ निकुंभ याचा दारुणपणे वध केला। कुंभ आणि निकुंभ मरताच वानरांनी सिंहनाद केला आणि राक्षस घाबरले। त्यानंतर रावणाने खर याचा पुत्र मकराक्ष याला वानरांशी युद्ध करायला सांगितले। मकराक्ष राक्षस सेनेसह राम आणि लक्ष्मण यांच्याशी युद्ध करायला निघाला। जेव्हा वानर राक्षसांच्या बाणवर्षावाला सहन करण्यास असमर्थ होऊन पळत होते, तेव्हा रामाने आपल्या बाणांनी पाठलाग करणाऱ्या राक्षसांना रोखले। मकराक्षने आपल्या पित्याचा म्हणजे खर याचा वध केल्याचा सूड रामाला मारून घेईन अशी प्रगल्भ वचने बोलला। राम म्हणाले, विजय शब्दांनी मिळत नाही, युद्ध कर। दोघांमध्ये भयानक युद्ध झाले। मकराक्षने आपला सारथी, घोडे आणि रथ गमावला आणि शेवटी रामाने सोडलेल्या आग्नेयास्त्राने तो मारला गेला। त्याच्यासोबतचे सर्व राक्षस नगरात पळून गेले। मकराक्षच्या मृत्यूची बातमी ऐकून रावण क्रोधाने दात ओठ खाऊ लागला आणि आपला पुत्र इंद्रजित याला बोलावून म्हणाला, पुत्रा, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे राम आणि लक्ष्मण यांच्याशी युद्ध कर आणि त्यांना मारून ये। इंद्राला पराभूत करणाऱ्या तुझ्यासाठी हे केवळ मनुष्य काय विसाहतीचे आहेत? इंद्रजितने पित्याची आज्ञा मिळवून यज्ञशाळेत जाऊन हवन केले आणि एका काळ्या बोकडाचा बळी दिला। अग्निहोत्र उत्तम प्रकारे प्रज्वलित झाले आणि विजयाचा संकेत दिला। इंद्रजित आपल्या अदृश्य होण्याच्या शक्ती असलेल्या रथात बसून युद्धक्षेत्रावर गेला आणि वानर सेनेतील राम आणि लक्ष्मण यांना ओळखून त्यांच्यावर पावसासारखा बाणवर्षाव करू लागला। आकाशामध्ये इंद्रजित कुठे आहे हे समजत नसल्यामुळे राम आणि लक्ष्मण यांनी संपूर्ण आकाश बाणांनी आणि दिव्य अस्त्रांनी भरून टाकले। इंद्रजित बाण सोडत राहिला आणि राम आणि लक्ष्मण ज्या दिशेने बाण येत होते त्या दिशेने आपले बाण सोडत राहिले। परंतु इंद्रजित संपूर्ण आकाशात फिरत असल्यामुळे त्यांचे बाण त्याला लागले नाहीत। इंद्रजितने सोडलेल्या बाणामुळे राम आणि लक्ष्मण यांच्या शरीरातून रक्ताच्या धारा वाहू लागल्या। वानर समूहाने मरू लागले। लक्ष्मण संतापून म्हणाले, मी ब्रह्मास्त्राचा प्रयोग करून सर्व राक्षसांचा वध करून टाकीन। राम म्हणाले, एका व्यक्तीसाठी त्या सर्वांना मारणे योग्य नाही जे आपल्याशी युद्ध करत नाहीत। शक्य असल्यास आपण केवळ इंद्रजितचाच वध करूया। दरम्यान इंद्रजितने एक माया रचली। त्याने एक मायामयी सीता निर्माण केली, तिला रथात बसवले आणि वानरांच्या देखत तिला मारून टाकले जेणेकरून राम आणि लक्ष्मण यांना मानसिक यातना व्हाव्यात। इंद्रजित डोळ्यासमोर येताच वानर युद्धासाठी उत्साही झाले। हनुमान एक मोठी पर्वत शिळा घेऊन वानरांच्या पुढे उभे राहिले। तेवढ्यात हनुमानाने इंद्रजितच्या रथात सीता पाहिली। त्यांनी मळलेले वस्त्र परिधान केले होते, त्या धुळीने माखल्या होत्या।
त्यांचे मुख दुखी होते आणि त्या तशाच दिसत होत्या जसे त्यांनी काही काळापूर्वी पाहिले होते. इंद्रजितच्या रथात सीतेला पाहून हनुमान खूप दुखी झाले आणि इंद्रजित कोणत्या उद्देशाने त्यांना घेऊन आला आहे असा विचार करत जवळच्यांना विचारत असतानाच इंद्रजितने मायामयी सीतेचे केस पकडले आणि तलवारीने वार केला. त्या ओरडल्या, रामा, रामा. हनुमान इंद्रजितच्या समोर गेले, त्याला अनेक प्रकारे दूषणे दिली आणि विचारले, या सीतेने तुझे काय बिघाड केले आहे? तू तिला का मारत आहेस? इंद्रजित म्हणाला, याच सीतेमुळे सुग्रीव आणि राम या लंकेत आले नाहीत का? आता मी तिला तुझ्या डोळ्यासमोर मारून टाकीन आणि त्यानंतर राम, लक्ष्मण, तुला, सुग्रीव आणि त्या आचारभ्रष्ट विभीषणाला मारून टाकीन. लगेचच त्याने आपल्या हातातील तलवारीने मायामयी सीतेचा छेद केला. इंद्रजित मोठ्याने गर्जना करत म्हणाला, मी तुझ्या डोळ्यासमोर सीतेला मारून टाकले आहे, आता तुमचे सर्व प्रयत्न व्यर्थ आहेत. वानर घाबरले आणि पळू लागले. तेव्हा हनुमान त्यांना म्हणाले, तुम्ही कुठे पळणार? तुमच्या पराक्रमाचे काय झाले? मी पुढे चालतो, तुम्ही माझ्या मागे या. आणि त्यांनी सर्वांना युद्धासाठी प्रवृत्त केले. सर्वांनी मिळून राक्षस सेनेवर हल्ला केला आणि त्यांना मारू लागले. हनुमान एका बाजूला शोकाने आणि दुसऱ्या बाजूला क्रोधाने जळत असताना त्यांनी इंद्रजितवर एक मोठी शिळा फेकली, पण ती त्याला लागली नाही. तरीही वानरांनी हनुमानाच्या कृतीतून धैर्य मिळवले आणि राक्षस सेनेला मातीस मिळवू लागले. हनुमान सहकारी वानरांना म्हणाले, ज्या सीतेसाठी आपण आलो, ज्यांच्यासाठी आपण आपला जीव धोक्यात घालून लढत आहोत, त्या सीतेचा वध झाला आहे. आपण इंद्रजितने सीतेला मारल्याची ही बातमी राम आणि सुग्रीव यांना देऊया आणि ते जे सांगतील तेच करूया. वानर मागे फिरले आणि निघून गेले. वानरांना जाताना पाहून इंद्रजित हवन करण्यासाठी निकुंभीळ चैत्य येथे गेला. दरम्यान रामाने पश्चिम द्वाराकडून युद्धाचा कोलाहल ऐकला. त्यांनी जांबून यांना म्हटले, असे वाटते की आपले हनुमान राक्षसांशी मोठ्या प्रमाणावर युद्ध करत आहेत, त्यांच्या मदतीसाठी जा. जांबून जेव्हा पश्चिम द्वाराकडे जात होते तेव्हा त्यांना वाटेत हनुमान आणि इतर वानर योद्धा आपल्याकडे येताना दिसले. हनुमानाने युद्धक्षेत्रासाठी निघालेल्या भल्लूक सेनेला परत जाण्यास सांगितले आणि रामाकडे जाऊन त्यांना सांगितले की इंद्रजितने त्यांच्या डोळ्यासमोर सीतेचा वध केला आहे. हे शब्द ऐकताच राम मुळापासून तोडलेल्या वृक्षाप्रमाणे खाली पडले. लांब असलेले सर्व वानर धावत आले. त्यांनी रामाच्या तोंडावर पाणी शिंपडले. लक्ष्मणाने रामाचे सांत्वन केले. रामाने लक्ष्मणाच्या मांडीवर आपले डोके ठेवले आणि खूप विलाप केला. दरम्यान विभीषण आपल्या 4 मंत्र्यांसह तिथे आले आणि विचारले, सर्वजण दुःखी दिसत आहेत, काय कारण आहे? लक्ष्मणाने विभीषणाला सांगितले, हनुमान येऊन सांगितले की इंद्रजितने सीतेचा वध केला आहे, म्हणून राम विलाप करत आहेत. विभीषण म्हणाला, हे सर्वथा वचनमात्र आहे. रावण सीतेचे असे अहित कधीही होऊ देणार नाही. जो माझ्या वारंवार सांगण्यावरून सुद्धा सीतारामाला परत देण्यास तयार झाला नाही, तो सीतेला मारण्याची परवानगी देईल का? इंद्रजितने तर सीतेला पाहिले सुद्धा नाही, तो त्यांना आणून मारू शकतो का? आता रावणासाठी त्या इंद्रजितशिवाय दुसरे कोणीही नाही. इंद्रजित विजयासाठी हवन करायला निकुंभीळला जात आहे. दरम्यान त्याने वानरांना येण्यापासून आणि आपल्या यज्ञात अडथळा आणण्यापासून रोखण्यासाठी काही माया रचली आहे. ती माया यशस्वी झाली आहे. तुम्ही सर्वजण अपार दुःखात बुडाले आहात. तिथे तो कोणत्याही अडथळ्याविना यज्ञ पूर्ण करेल. त्यानंतर जरी देव आणि दानव एकत्र आले तरी ते त्याच्यासमोर टिकू शकणार नाहीत. म्हणून माझे म्हणणे असे आहे की तो यज्ञ पूर्ण करण्यापूर्वी आपण निकुंभीळला गेले पाहिजे. रामा, तुम्ही इथे चिंता न करता राहा आणि लक्ष्मणाला आमच्यासोबत पाठवा. तो इंद्रजितचा वध करण्यास समर्थ आहे. आपण विलंब न लावता प्रस्थान केले पाहिजे. चांदोबा रामायण 47वा भाग संपन्न. सद्य स्वस्ती.